कार्यकर्त्यांनो जरा गप्पा होता। दणदणीत असा विजयी झालेला आहे। 40हून अधिक खरं तर जागा निवडून आलेल्या आहेत। तुम्ही 2 मिनिट खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून 18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, आपण आपला कार्यक्रम सांगायचा। कुणी वाचाळवीरांनी वेगळे स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्या बद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं व्हिजन काय राहणार आहे ते सांगायचं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली। मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवाने, त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली 10 मिनिटाची 12 मिनिटाची आणि मग ती आम्ही पाठवली। अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला, देवेंद्रजींनी केला, मी केला, प्राईम मिनिस्टरनी केला, अमित भाईंनी केला, इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय। वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही। पत्रकार मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस 29 पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही, कारण मिनिमम 29 जागा त्या पक्षाच्या लागतात। जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं, मला वाटतं 53-54 जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही। अर्थात तो विषय इथला नाही आहे, तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय, तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ, परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या 100% आम्ही A+मध्ये धरणाऱ्या जागा, मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील, सुनील टिंगरेजी असतील, यशवंता माने मोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील, त्या 5-7 जागा 100% निवडून येण्याच्या कानडे असतील आमचे श्रीरामपूरचे, असं आम्ही त्याच्यामध्ये बेरजेमध्ये धरलेलं होतं। देवेंद्र भुयार असतील, परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही, परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या। आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी 55 जागा आम्ही लढवल्या, त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला, भाजपचा पण उत्तम राहिला, शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या, पण मला सांगायला आवडेल जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला, ती सिंदखेड राजाला झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला। आणि पत्रकार मित्रांनो, मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही, जे फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला, विशेषतः आमच्या संविधानाच्या बद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला। आणि कांदा निर्यात बंदी, या 3 गोष्टीचा, कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली, त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता, कारण संविधान इतकं अत्युत्तम अशा प्रकारचं आपलं संविधान आहे की त्याचा आदर 140 कोटी जनतेला आहे आणि उलट न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं
आणि डोळ्यावरची पट्टी काढून टाकली. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. संविधान दिन साजरा करायचा निर्णय झाला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संविधान भवन बांधण्याचा निर्णय झाला. अशा गोष्टी त्याच्यात झाल्या. मी मायनॉरिटीला सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी संबंधित आहोत. आम्ही भेदभाव करणार नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर गेलो. लोकांनी ते स्वीकारलं आणि प्रचंड बहुमत दिलं. प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत. इतकी जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे. त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. जे पराभूत झाले त्यांच्याशी पण अनेक उमेदवारांशी मी बोललो. खचून जाऊ नका, पुन्हा आपण उमेदीनं पुन्हा संघटना त्या भागामध्ये मजबूत करू आणि मोठ्या उमेदीनं लोकांच्या समोर पुन्हा जाऊ. आणि मी आपल्याला जसं सांगितलं तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे. आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची. वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती. रोज 9 ते 10च्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची. तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा. काय एकदम सगळे काही जण विरोधक तर हवेतच होते. आम्ही आपलं गप्प TV वर बघत होतो. आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी हॉटेल काय बुक केली, विमानं काय बुक केली, हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडे माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडे घेऊन या, लगेच तिकडे घेऊन या. काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही. अंडरकरंट एवढा जबरदस्त होता. आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला. लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं. लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढेही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला. आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला. आणि युवा युवतींच्या बद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय 6,000, 8,000 आणि 10,000 घेतला. तो एक चांगला निर्णय घेतला. आणि आम्ही सतत मी सांगत होतो की केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल. मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल. आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत दिलं. सांगितलं की वैयक्तिकरित्या सुद्धा ही निवडणूक तुम्हाला अतिशय महत्त्वाची होती. कुटुंब प्रमुख ऐका, त्यामध्ये एका ना अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम, आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्त्वाची होती. आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता. आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो. तिघांनी सावरलं. आम्हाला प्रफुल्लबाईंनी, सुनील तटकरेंनी, भुजबळ साहेबांनी, तिकडनं आमच्या एकनाथरावांच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली. संघटनेनी साथ दिली. सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली. आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये 6 नंबरला अजित पवार जाणार, काहीच त्यांचं राहणार नाही. आम्ही संख्या 55 लढवल्या जागा, तुम्हालाही माहिती आहे. 55 जागेत आमचे 41 उमेदवार निवडून आले. 4, 5, 6 उमेदवार माझे अतिशय कमी मतांनी गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं. तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली. आम्हाला सतत हिणवलं जात होतं. काय एक जागा आली लोकसभेला, एक जागा. आम्ही आमच्या मनाला सांगायचो, माझ्या आमदारांना सांगायचो, बाबा 5 वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली. आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या. चालतं असं. एकेकाळी भाजपच्या 2च जागा आलेल्या होत्या देशात, परंतु भाजप 2दा पूर्ण बहुमतात आली. आत्ता 3ऱ्यांदा सरकार स्थापन केलं. असं चालतं. खचून जायचं नसतं. आपण जाऊ, आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ, लोकांचा विश्वास संपादन करू. लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील.
माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती, सगळे माझ्या विरोधात, सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या, माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता, मूळ म्हणजे बारामतीकर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेल्या वेळेस तिथं 48,000 लोकसभेला मायनस होतो. मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं, कार्यकर्त्यांच्यामुळं, सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं. 1,16,000 मी लीडवर आहे. म्हणजे 48,000 भरून काढून 1,16,000 कुठं माझं लीड गेलं. म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्यूटच ठोकायचं आहे. मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच, परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो. खूप जबाबदारी त्यांनी वाढवली. अतिशय हुशार लोक. कुठं कसं मतदान करायचं, काय करायचं, भावनिक मुद्दा घेतला नाही, काय नाही. मी कामाचा माणूस होतो, विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं. राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो. काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा, हम एक है तो सेफ है. मी लोकांना म्हणायचो हम एक है म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत. ह्याच्यात काही चुकीचं होतं. परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे. पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली, आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली. त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली, परंतु त्याचे एकंदरीत बूथ वाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेन, कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही. पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं, तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला. नाही, आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल. आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घडलं. स्ट्राईक रेट मोठा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही दावा करणार आहात का? अहो, मी जाहीरपणे सांगत होतो, मी 10 वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे. आत्ताच वेगवेगळ्या IAS IPS ऑफिसरांचे पण फोन आले, ते पण दादा खूप चांगले झालं. कुणाच्या स्वप्नात नव्हतं. तुमच्या नाही, ह्यांच्या नाही, ह्यांच्या नाही, कुणाच्याच नाही. 230 ना, 230 म्हणताय की लाडक्या बहिणीने भरभरून दिलेला आहे, त्यामुळे ती योजना चालू राहणार. एकीकडे ही गोष्ट म्हणत असताना दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आर्थिक शिस्त लागणं महत्वाचं आहे. मी करते ना, तू काळजी करू नको. लाभाच्या योजना मी साधारण 75,000 कोटी लाभाच्या योजना, पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल 7 लाख कोटीचा मांडेल, तर 7 लाखामध्ये 10%नीच 75,000 कोटी होतात. हा, 2100 होणार का? 1500 नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे. मी बोलताना काय बोललो, माझं प्रत्येक भाषण ऐक. मी काय भाषणात सांगत होतो. अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढू नको. आज आनंदाचा दिवस आहे, आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे. तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये. दादा, तुमच्या या विजयानंतर त्यांच्या विरोधात उभे होते, जे तुमच्या विरोधात उभे होते, तुमच्या घरातलं एक कुटुंब होतं. राजकारण जरी असलं, निवडणूक जरी हो का, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी लोकसभेला चूक केली. माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली. त्यावेळेस मी चुकलो होतो. ह्यावेळेस मी चुकलेलो नाही. माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली. मी नको म्हणत होतो. मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये, आणि 3 जागा माझ्या आल्या. ते शिरूरची जागा तर माझी 1,00,000 मतांनी आली. सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मतांनी आली. पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक ह्यांना विजयराव शिवतारेंना गेली, पण ती पण चांगल्या मतांनी आली. सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती. असं असताना बारामतीकरांच्या करता मी ऐकलं, पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं. ह्यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली. तिकीट का दिलं त्याला? काही गरज नव्हती.
त्याची पहिली टर्म होती. त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती. आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना. एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी. अरे आम्ही तिथं 5-5 वर्ष घासली, तिथं कष्ट घेतले. तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा. माझ्या शहराने तर 100%पैकी 80% मतं मला दिलेली. 20% तर जातात ना, तेवढेच लोक विरोधी असावेच लागतात. नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते, हवा चढते. त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला. परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको, आजीच्या विरोधात उभा करू नका. परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल, इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा. रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या, ते काय आमच्या काकी काय फिरायच्या. मला इतकं वाईट वाटायचं. काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून ह्या वयात 35 वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही. 35 वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा. आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं. आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो. मी म्हणायचो नाही, मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो. अशा पद्धतीनं झालं. पण तो वाईट वाटतं. आणि त्यांना सांगत होतं अरे हे बरोबर नाही. काय एकेकाची भाषणं, आपण कुठल्या स्तराला जातो, काय भाषणं करतो, कशा पद्धतीनं बोलतो आपण. का म्हणजे पहिल्यापासून राजकारणात असते तर गोष्ट वेगळी. पण जाऊ द्या आता. दादा तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, मग आता मग मुख्यमंत्री पदावरती तुमचा दावा असणार का? उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे. आणि ती 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेली नाही, ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे. तिथं पाठीमागं आम्ही चर्चा करू, नेता निवड करू आमच्या पक्षाचा. भाजप पण तसाच नेता निवड करेल, एकनाथराव पण नेता निवड करतील. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण, काय, कशा पद्धतीनं सरकार करायचं, कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू. कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात. तुम्ही नाही, 1 मिनिट. ते तुम्हाला गंमत पण कळत नाही. अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडंसं त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं, आमचं एकमेव ध्येय 250च्या पुढं जागा आणायच्या. ते पहिलं ध्येय आम्ही गाठलं आहे. दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचा. ते आता उद्या काय करतात ते बघायचं. मग नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू. त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरवू. शपथविधी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. तिथं शपथविधी पार पडला. काय तुला कोणी माहिती देते रे? आम्हालाच माहिती नाही, तुला बरी माहिती मिळाली. कधी होणार आहे? महाविकास आघाडीला आणि खास करून संजय राऊतांना सरप्राईज गिफ्ट म्हणायचं का? नाही, नो कॉमेंट्स. ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झाला आहे. त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचेना. ते त्याच्यामुळे त्यांना लकला. दादा तुमच्या विजयानंतर शरद पवारांकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर? काही सुप्रियाताईंकडनं शरद पवार? मला अमित शहांच्याकडनं शुभेच्छा आल्या, माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या. ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या. म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या, माझ्या पत्नीकडनं आल्या,
अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या, तुझ्याकडनं आल्या, असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा, दिल्या की नाही? तर त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला आहे. हा रे, अजून सागरचं व्हायचं, सागर किनारे. कुठल्या नाही, आधी आमचे नेता निवड होऊ दे ना, मग आम्ही तिघं बसू ना. सगळ्यात मोठं मध्यंतरी अमित भाई शहा ज्यावेळेस मुंबईत आले होते त्यावेळेस त्यांना मी विचारलं होतं की ज्यांची संख्या जास्त बळ असेल तो असेल का वगैरे, तर त्यांचे संकेत तसं स्वरूपात होतं. त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित बसू. इतकं बहुमत मिळालेलं आहे, आता आम्हाला थोडंसं व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे. अरे कसं होईल? 29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या? ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं, हाऊसचं काम हाऊसमध्ये. काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे दादा. बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील. आता कधी सरकार चालवणार, काय करणार? तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता. रोहित पवारांना फार टफ गेले निवडणूक राम शिंदेच्या विरोधात. पण ते काय झालं अंतिम निकाल? रोहित पवारांचं झालं अशी माहिती. 1200 मतांनी विजय. काहीतरी एक हे राहिले होते असं काहीतरी. पहिल्यांदा 354 जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं. म्हणजे हो नाही हो नाही हो नाही. मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो, परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं. सारखे पुढं मागं चाललेलं होतं. दादा तुम्ही त्या मतदारसंघामध्ये जास्त लक्ष नाही दिलं, तुमची सभा देखील लागली कर्जत जामखेडमध्ये. अरे बाबा, माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले, म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून, तेवढ्या प्रत्येक दिवशी मी 5-6 सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो. काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एक तरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं. त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली ना, झाली. देवेंद्रजींची सभा झाली. दादा हिंदी में बता दीजिए, आप कई सवाल जो है उठाए. स्ट्राइक रेट आपका है, स्ट्राइक रेट को देखते हुए किस तरह की भूमिका आप एक्सपेक्ट करते हैं नई सरकार में? वही फॉर्मूला होगा जो पहले था या उससे कुछ अलग आप सोच रहे हैं? हम सब मिलके अपने गवर्नमेंट, राज्य सरकार के हिसाब से, स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे. लेकिन दादा जो स्ट्राइक रेट आपका रहा है खास करिए कि उसको लेकर आप कौन सी लाडली बहना योजना एक बहुत बड़ा गेम चेंजर है? मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर 1 और रूरल में नंबर 2 3, 5, 7.5 हॉर्स पावर के बिजली माफ, वो योजना, 2 योजना बहुत इफेक्ट करके गई है, ऐसा मुझे लगता है. वो जो नैरेटिव चला, बारामती सीट को बोलते हैं कई सवाल जो है वोट उठाए मत कीजिए, ये सारे जो नैरेटिव चले वो सारे नैरेटिव को अल्पसंख्यक वोट क्या है? लोगों ने सज्जाद नोमानी जो सामने आकर उन्होंने कहा कि वोट न करें, ये सारे नैरेटिव उसके बारे में नो कमेंट्स, क्योंकि क्या है अभी डिसीजन अपने पास रिजल्ट आया है, क्यों इसके बारे में ज़्यादा चर्चा करें. बारामती सीट को लेकर जानना चाहेंगे, कई सवाल जो है उठाए गए थे, आखिर में अब रिजल्ट आ गया है, क्या जवाब देना चाहिए? मेरे वोटर्स को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ, थैंक्स बोलना चाहता हूँ. उन्होंने वापस मेरे ऊपर बहुत बड़ी जिम्मेवारी डाली है. वो जिम्मेवारी अच्छी तरह से निभाने की कोशिश मैं इस 5 साल करूँगा. मेरा हमेशा, मैं काम करने वाला आदमी हूँ, मैं काम ही करूँगा अच्छी तरह से. मेरे जो भी डिपार्टमेंट चलाऊँगा और ज़्यादा से ज़्यादा लोगों के मन में ये गवर्नमेंट का काम उनको पसंद आए ऐसा काम करूँगा. दादा आपके पवार साहब का जादू विरोध रहा, खासकर जिस तरीके से प्रचार कर रहे थे, खुद प्रतिभा काकी उतर गई, वो टेक्सटाइल पार्क उनको रोका, इस तरह के नैरेटिव चले. नहीं रे बाबा, बिल्कुल नहीं रोका.
5 मिनट खाली किसी को पता नहीं था। वॉचमैन क्या होता है, कभी कभी ये वॉचमैन रहते हैं कॉन्ट्रैक्ट बेस पे आते हैं, कभी साउथ से आते हैं, नॉर्थ से आते हैं, उनको इतना मालूमात नहीं रहता, इसीलिए 2-5 मिनट ही रुकवा दिया। बाद में उनको तुरंत अंदर लिया, जहाँ जहाँ उनको जाना चाहिए था वहाँ वहाँ उनको जाने दिया, उनके वर्कर के साथ बात करने दिया और सब ठीक ठाक उनका वेलकम किया, उनको कुछ तो बुके दिया, सब कुछ हुआ। काफी सवाल, जिस तरीके से शरद पवार की संख्या 80 से ज्यादा सीट लड़ी, क्या 10 सीट आ जाना उनका, आप उनको करीब से जानते हैं, उनका स्ट्राइक इस तरह से घट जाना उनके स्टेचर के नेता के लिए आप उसे किस तरह से देखते हैं? नो कमेंट्स। दादा नवाब भाई हमेशा कहते गए कि सभी कार्यकर्ताओं की इच्छा है कि दादा और शाहिद एक साथ आएँ, तो कार्यकर्ताओं की ऐसी इच्छाओं पे आप कैसे देखते हैं, क्या कहें? अभी देखो, अभी आज ही रिजल्ट आया है, तुरंत ये सोचता है, ये वो सोचता है। अभी मेरे मन में जो मैं सोचता हूँ वो पहले होने दो, बाद में फिर कार्यकर्ताओं का इनका क्या कहना है, उनका क्या कहना है, आपका क्या कहना है, आपका क्या सुझाव है, वो सब देखूंगा। लेकिन अभी फर्स्ट टारगेट जल्द से जल्द, क्योंकि 27 तारीख से पहले गवर्नमेंट ये आना चाहिए, नहीं तो राष्ट्रपती राजवट लागू करनी पडेगी। दादा, महायुतीच्या विजयाने राज्यभरामध्ये आता गुलाबी वातावरण निर्माण झालेलं आहे, तुम्हाला अजूनही गुलाल लागलेला नाहीये? अगं बाई, गुलाल अजून वेगवेगळी पदं द्यायची त्याच्यानंतर। दादा, विरोधी पक्ष ने यही चलाया कि जो लाडली बहना योजना है उसको इतना पैसा सरकार दे नहीं पाएगी आने वाले समय, हालांकि उन्होंने 3000 का बाद में प्रस्ताव रखा। अब 2100 की आपने बात अपने चुनाव, ये देखो, क्या वो पॉसिबल है आने वाले समय में? अभी योजना बंद तो नहीं होगी? हमने 1500 का काम शुरू किया है। पहले 1500 का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो, फिर बाद में हमें रिसोर्सेज बढ़ाना पड़ेगा, बाकी इंतज़ाम करना पड़ेगा, तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक 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 एक। प्रतिभा काकी का आपके खिलाफ उतर जाना मैदान में आपको बहुत हर्ट कर गया इन सारी? यस, क्योंकि वो मेरी माँ समान है, मुझे बिल्कुल ऐसा, मैं ज़िंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूँगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ प्रचार करेंगे, सबके घर जाएंगे, मिलेंगे, सब बोलते थे काकी, उनको भी काकी बोलते वहाँ, काकी आपण 35 वर्षात नाही आला, 30 वर्षात नाही आला, एकदम तुम्ही कसं काय आला? काही बोलून दाखवलं। कुछ लोगों ने उनको सवाल भी पूछा कि आंटी जी आप इतने सालों में नहीं आए और इस दफ़ा पहले दफ़ा ऐसे चुनाव में, मेरे ख्याल से मैंने जब से राजनीति बारामती में शुरू की है, मैं खुद कैंडिडेट अभी 8वीं दफ़ा एज ए MLA के नाते, 1 दफ़ा MP के नाते, सुप्रिया 3 दफ़ा MP के नाते, ऐसे सब होते हुए किसी के चुनाव में प्रचार करने के लिए वो नहीं आए। लेकिन इस दफ़ा क्या हुआ क्या मालूम। सर युगेंद्र पवार को क्या सलाह होगी सर भतीजे आपके? तथास्तु। सर महायुतीला पाठिंबा देणारा राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव झालाय, कसं बघताय तुम्ही? आता एकही उमेदवार एकही उमेदवार आलेला नाही। उमेदवार निवडून आले त्यांना विचारा, मी काय सांगणार? मी माझ्या पक्षाचं सांगू शकेल, तो काहीतरी तिसरंच कशाला विचारतो? प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलेलं होतं की मी सत्तेत आलेल्या पक्षांना- त्यांच्यासोबत मी जाईल। आता महायुतीला यश मिळालेलं आहे, तुम्ही त्यांना सहभागी करून घ्याल तुमच्यामध्ये? नाही, मी एकटा महायुतीचा मालक नाही, आम्ही अनेक जण आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथरावजी आहेत, रामदास आठवलेजी आहेत, इतर मित्रपक्ष आहेत, त्याच्यामध्ये विनय कोरे असतील, बरेच जण आहेत, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, घटक पक्षांचे मेंबर आहेत, ते सगळे मिळून त्याबद्दलचं ठरवतील ना। दादा, आपने हमेशा कहा कि पार्टी और पॉलिटिक्स, घर और पॉलिटिक्स दोनों अलग अलग चीज़ है, क्या आप कोशिश होगी घर एक रहे, पॉलिटिक्स में इन्वॉल्व हुई? आपने बार बार कहा कि आपको खड़ा नहीं करना था, अपनी पत्नी को, लेकिन खड़ा करना पड़ा उस वक्त कि आपने दुनिया नहीं मिली, तो क्या परिवार को फिर से लाने की कोशिश होगी? जो हुआ सो हुआ, खत्म हुआ। ये देखो, मैं हमेशा पॉजिटिव सोचता हूँ, हमेशा पॉजिटिव सोचता हूँ, निगेटिव सोचकर कुछ फ़ायदा नहीं होता, लोगों को भी पसंद नहीं है। मैंने जब देखा, मैं एग्रेसिवली, मेरे स्पीच आपने देखे होंगे, एग्रेसिवली मेरी बात लोगों के सामने रखता था और लोगों को जो ठीक लगता है लोगों ने उसके लिए हमें रिस्पांस दिया और हमारी जिम्मेवारी लेकिन बहुत बढ़ाई।
आप देखो ना कांग्रेस के बड़े बड़े लीडर नाना पटोले जी पे हार गए ना, जिंकले 500 मतांनी जिंकले. 516 मतांनी जिंकले. मागाशी कोण म्हणलं जवळपास गेले तर. नाही शेवटच्या राऊंडला 516 मत. ओके ठीक आहे. यशोमती यशोमती, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा असे खूप जण त्यांचे धीरज पण गेला. नाही अमित आला वाटतं. रिकाउंटिंग लागतात. बड़े बड़े दिग्गजों का गिर जाना, खास से बालासाहेब थोरात तो 60 टर्म जीत कर आए थे, ऐसे 7 बाद भी चर्चा चालू होती. क्या है, लीडरों के मन में सीएम पद की चर्चा चालू है, ऊपर वाले यानी हाई कमांड के मन में. लेकिन हाई कमांड को कहाँ पता है, अरे इसके पास वोटर ही नहीं है. ये हाई कमांड को पता नहीं चला, इसीलिए वैसा रिजल्ट आया. लेकिन खुले मन से मैं जो हमें यश मिला है, मैं खुले दिल से यश स्वीकार करता हूँ और सभी का धन्यवाद करता हूँ. चला.